नमस्कार, विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी पेपर पहिला व टीईटी पेपर दुसरा या दोन्ही पेपरसाठी सामायिक असणारा जो घटक आहे तर तो म्हणजे मराठी व्याकरण यावरील महत्त्वाचे प्रश्न जे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचबरोबर त्यांचे स्पष्टीकरण पण आपण घेतलेले आहे त्या ठिकाणी, ज्यांचा आपल्याला त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर प्रश्नांची तयारी करण्यासाठी देखील खूप उपयोग होणार आहे. तर प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणे पाहूयात, जेणेकरून आपल्याला या प्रश्नांबरोबरच इतर प्रश्नांची देखील तयारी होणार आहे. तर प्रश्न पहिला, मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते? पर्याय आहेत देवनागरी, मराठी, रोमन, हिंदी आणि याचे योग्य उत्तर आहे देवनागरी. संस्कृत भाषा व तिच्यापासून तयार झालेल्या मराठी, हिंदी इत्यादी भाषा ज्या लिपीत लिहिल्या जातात तिला देवनागरी लिपी असे म्हणतात. त्याचबरोबर तिची लिहिण्याची पद्धत इथे सांगितलेली आहे. देवनागरी लिपी लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहितात. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती असेल किंवा तलाठी भरती असेल तसेच आपल्या टीईटीच्या परीक्षेत देखील आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. देवनागरी लिपी लिहिताना कशा पद्धतीने लिहितात तर ती डावीकडून उजवीकडे लिहितात. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? भगवान श्रीकृष्ण, लोकमान्य टिळक, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. भगवान श्रीकृष्ण हे भगवद्गीतेचे रचयिता आहेत. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. यावर देखील आपल्याला बरेचदा प्रश्न येतात. इतिहासामध्ये असेल किंवा साहित्यामध्ये देखील यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजेच या ठिकाणी ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यानंतर भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण आणि गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला. कुठे? बंडाळेच्या तुरुंगामध्ये असताना. पुढचा प्रश्न, कंसात दिलेल्या क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप वापरून वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला वर्तमान काळातील रूप वापरायचं आहे. अनिल माझ्याबरोबर सिनेमाला आणि कंसात जे क्रियापद दिलं आहे ते आहे येणे आणि पर्याय आहेत आला, जाईन, येशील, येतो आणि उत्तर आहे येतो. कोणतं रूप वापरायचं आहे? वर्तमान काळी. आणि मग त्यामुळेच येतो हे वर्तमान काळी रूप आहे. आला हे काय आहे? भूतकाळी रूप आहे आणि येईल हे आहे ते भविष्यकाळी रूप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्या प्रयोगात कर्ता प्रथमांत नसून कर्म प्रथमांत असते तो प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची व्याख्या काय? ज्या प्रयोगात कर्ता प्रथमांत नसून कर्म हे प्रथमांत असते तो प्रयोग असतो तो कर्मणी प्रयोग. मग आता कर्मणी प्रयोगाचं काय लिहिलेलं आहे? या प्रयोगात कर्ता हा तृतीयांत, चतुर्थ्यंत, सविकरणी, तृतीयांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. त्याचबरोबर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. शाळा, म्होरक्या, सूर्य, पाऊस आणि योग्य उत्तर आहे शाळा. म्होरक्या, सूर्य, पाऊस हे पुल्लिंगी शब्द आहेत, तर आपण शाळेला ती शाळा असे म्हणतो. त्यामुळे शाळा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका या मूळ ग्रंथाचे संपादन करून त्यास ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिले? आणि पर्याय आहेत संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, चक्रधर स्वामी आणि याचं योग्य उत्तर आहे संत एकनाथ. ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर तिच्यात पुढे अनेक अपपाठ शिरल्यामुळे संत एकनाथांनी 1533 ते 1599 हा संत एकनाथांचा काळ आहे. तिची शुद्ध प्रत तयार केली आणि तीत अपपाठ घुसविणाऱ्यांना असा इशारा देऊन ठेवला, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे नाटी नरोटी ठेविली. म्हणजेच भावार्थ दीपिका या मूळ ग्रंथाचे लेखक कोण आहेत? संत ज्ञानेश्वर आणि तिचे संपादन करून ज्ञानेश्वरी हे नाव तिला दिलं आहे संत एकनाथांनी. पुढचा प्रश्न, प्रमाण लेखन नियमांप्रमाणे लिहिलेला पर्याय निवडा. आणि या ठिकाणी आपल्याला शुद्ध लेखन अनुसार लिहिलेला योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि पर्याय क्रमांक 2, लोकांच्या मते मी जराशी लाडावलेली आहे हे योग्य उत्तर आहे. वाक्य क्रमांक 1 मध्ये दोन्ही मुले अंगणात नाचणारी
कोंबडीच्या मागे धावत होती. या ठिकाणी मुले, मुलेला पहिला उकार असणं गरजेचं आहे. त्यानंतर अंगणात, इथे अंगणात केले. अ वर अनुस्वार पाहिजे, तिथे आ वर अनुस्वार दिलाय. त्याचबरोबर नाचणारी, न बाणाचं आणि नाचणाऱ्या, आणि कोंबडीच्या केलं, इथं कोंबडीच्या पाहिजे. त्यामुळे व्याकरणदृष्ट्या पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्याचबरोबर तिसरं जे वाक्य आहे, राघवने पुन्हा एकदा घड्याळीत पाहिले, तर पुन्हा नाही तर पुन्हा पाहिजे त्या ठिकाणी. घड्याळीत च्या ऐवजी घड्याळात बरोबर आहे. पाहिले ची पहिली वेलांटी पाहिजे, तर तिथे दुसरी वेलांटी दिलेली आहे. त्यानंतर मला एकटा परतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. आता वाक्य क्रमांक 4, या ठिकाणी मला एकटा परतल्याशिवाय, या ठिकाणी परतण्याशिवाय आणि शिवायची वेलांटी पहिली पाहिजे, दुसरा चौकार पहिला पाहिजे. त्यानंतर मार्गच नव्हता, नव्हताचं नव्हता असे पाहिजे. या ठिकाणी आपल्याला इथे वाक्य दिलेली आहेत, तसेच परीक्षेमध्ये आपल्याला शुद्ध शब्द ओळखा किंवा एखादं वाक्य देखील दिलेलं असतं. त्यामध्ये शुद्ध वाक्य म्हणजे प्रमाण नियमान, लेखनाचे जे नियम असतात प्रमाण लेखनाचे, तर त्या नियमानुसार योग्य असणारं वाक्य शोधा असा देखील प्रश्न येतो. त्यामुळे आपल्याला मराठीचं शुद्ध लेखन यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. त्यावरती हमखास एक प्रश्न विचारलेलाच असतो. पुढचा प्रश्न, अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडा. आणि पर्याय आहेत कंबरपट्टा, अनिष्ट, प्रतिक्षण, नास्तिक. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रतिक्षण. कंबरपट्टा या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो, कमरेचा पट्टा, आणि या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे हे षष्ठी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर अनिष्ट हा जो शब्द आहे त्याचा विग्रह होतो नाही इष्टते, आणि ते आहे बहुव्रीही, नयब बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर नास्तिक, नाही आस्तिक तो, हे देखील नयब बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. आणि प्रतिक्षण याचा विग्रह होतो प्रत्येक क्षणाला, आणि हे आहे अव्ययीभाव समासाचे उदाहरण. समास या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास विचारलेला असतो. समासाचे जे 4 प्रकार आहेत आणि त्याचबरोबर त्याचे जे उपप्रकार आहेत यावर आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. पुढचा प्रश्न, घोष शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. धमकी, गुच्छ, जाहीर, गुंतागुंत. आणि याचे योग्य उत्तर आहे गुच्छ. धमकी म्हणजे धमकावणे, त्यानंतर जाहीर करणे म्हणजे प्रसिद्ध करणे, आणि गुंतागुंत म्हणजे जटिल किंवा गुंता. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. सुरेशने सुट्टीचे नियोजन केले. आणि पर्याय आहेत प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि याचे योग्य उत्तर आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. या प्रयोगामध्ये, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयांत व कर्म हे प्रथमांत असते. या ठिकाणी कर्ता काय आहे, सुरेशने, सुरेश हा कर्ता आहे. आणि सुट्टीचे नियोजन, नियोजन काय केले, नियोजन केले, त्यामुळे नियोजन हे कर्म आहे. मग सुरेशने, ने एशी हे तृतीयेचे पर्याय आहेत, त्यामुळे कर्ता हा काय झाला, तृतीयांत आहे. आणि नियोजन हे कर्म असल्यामुळे, आणि ते प्रथमांत, याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे कर्म हे प्रथमांत आहे. आणि म्हणूनच हे काय, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. लांडगा आला नि गुरांची पळापळ झाली. आज्ञार्थी वाक्य, संयुक्त वाक्य, विधानार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. आणि याचे योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्याचे जे मुख्य 3 प्रकार आहेत, तर त्यामध्ये केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य असे त्याचे 3 प्रकार आहेत. तर त्यामध्ये संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक केवळ वाक्यच असतात असे नाही, तर 2 किंवा अधिक मिश्र वाक्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले असतील तर त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. या ठिकाणी आणि, लांडगा आला आणि नी, नी म्हणजेच आणि, या उभयान्वयी अव्ययाने ही 2 वाक्य, लांडगा आला हे एक वाक्य आणि गुरांची पळापळ झाली हे दोन्ही वाक्य नी या उभयान्वयी अव्ययाने जोडले गेलेले आहेत, त्यामुळे हे संयुक्त वाक्य झालेलं आहे.
पुढचा प्रश्न, वाक्यातील दुसरे पद प्रमुख असेल तर कोणता समास होईल? द्विगु, तत्पुरुष, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास. आणि याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास. उदाहरण या ठिकाणी तत्पुरुष समासाचे दिलेले आहेत. सूर्योदय म्हणजेच काय? सूर्याचा उदय. या ठिकाणी उदय जास्त महत्वाचा आहे. कांदे पोहे, कांदे युक्त पोहे, अशिष्ट नाही शिष्टते. या ठिकाणी दुसरे पद महत्वाचे आहे आणि ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते तो समास तत्पुरुष समास म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे फुले उमललेली होती आणि फुलपाखरे त्यांच्या भोवती नाचत होती. कर्ता, क्रियापद, कर्म, विशेषण. फुलपाखरे या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे आणि या ठिकाणी नाचणारी कोण? तर ती नाचणारी फुलपाखरे असल्यामुळे या वाक्यातील फुलपाखरे हा कर्ता आहे. पुढचा प्रश्न, श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? गंगाधर पाटील, साने गुरुजी, पु ल देशपांडे, श्याम मनोहर. आणि याचे योग्य उत्तर आहे साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने असे त्यांचे पूर्ण नाव आहे. ते साने गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला साहित्यिक, त्यांच्या साहित्यकृती किंवा त्यांना मिळालेले साहित्यविषयक पुरस्कार असे प्रश्न विचारले जातात आणि हमखास एक नाहीतर दोन साहित्यिकांवरती आपल्याला प्रश्न असतात. त्यामुळे साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार शोधा. अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो? विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, नकारार्थी. आणि याचे योग्य उत्तर आहे प्रश्नार्थी. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या ठिकाणी अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो असा प्रश्न विचारलेला असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी आहे. पुढचा प्रश्न, वाक्यातील दोन्ही पदे महत्वाची असतील तर डॅश डॅश समास होतो. द्वंद्व, बहुव्रीही, द्विगु, अव्ययीभाव. आणि योग्य उत्तर आहे द्वंद्व समास. आपण मगाशी तत्पुरुष समासाचं उदाहरण पाहिलं होतं. त्या ठिकाणी दुसरे पद महत्वाचे असते किंवा दुसरे पद प्रमुख असते तेव्हा तत्पुरुष समास होतो. या समासामध्ये म्हणजे द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात. द्वंद्व समासाची उदाहरणे कोणती कोणती? बाप लेक, बाप आणि लेक. त्यानंतर नाश्ता पाणी व तत्सम पदार्थ. बरे वाईट, बरे अथवा वाईट. या ठिकाणी द्वंद्व समासाचे देखील अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास असे त्याचे उदाहरण आहेत. तर या ठिकाणी बरे अथवा वाईट हे जे उदाहरण आहे ते वैकल्पिक द्वंद्व समासाचं आहे. नाश्ता पाणी व तत्सम पदार्थ हे जे आहेत तर ते इतरेतर द्वंद्व समासाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अचूक शब्द निवडा. अभिलाषा, दर्शनीय, उदासीन, घसरगुंडी. आणि या ठिकाणी योग्य उत्तर आहे दर्शनीय. आपल्याला इथं शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द या अनुषंगाने अचूक शब्द निवडायचा आहे. तर अभिलाषा हा अशुद्ध शब्द आहे आणि शुद्ध शब्द अभिलाषा भला पहिली वेलांटी असायला पाहिजे. त्यानंतर उदासीन, उदासीनला सी जे आहे तर त्याची वेलांटी दुसरी असायला पाहिजे. घसरगुंडी त्याचा उकार पहिला असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हे ओळखता येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. अश्रू, मित्र, शब्द, कागद, धीर, पती, लांडोर, जाऊ. आणि उत्तर आहे लांडोर, जाऊ. आपल्याला पुल्लिंगी शब्दांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधायची आहे. अश्रू, मित्र, त्यानंतर शब्द, तो कागद, तो धीर आणि तो पती. त्यानंतर अश्रू, तो मित्र हे देखील पुल्लिंगी शब्द आहेत. तर लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचं पुल्लिंगी रूप मोर हे होतं. जाऊ हा देखील स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचं पुल्लिंगी रूप धीर असं होतं. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा काळ ओळखा. मी घरात राहते. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ. आणि याचं योग्य उत्तर आहे वर्तमान काळ. राहते या क्रियापदाचे भूतकाळी रूप राहायचे आणि भविष्यकाळी रूप राहीन असे होते. त्यामुळे हे जे आहे राहते हे वर्तमान काळी रूप आहे.
एकवचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामांतील चुकीचा पर्याय शोधा. कवी, लाडू, राजा, कागद. आणि योग्य उत्तर आहे राजा. राजा या शब्दाचे अनेकवचनी रूप राजे असे होते. लाडूचे अनेकवचनी रूप लाडूच राहते. कागद चे अनेकवचनी रूप कागदच राहते. कवी च देखील अनेकवचनी रूप कवी असंच होतं, परंतु राजा च राजे हे अनेकवचनी रूप होतं. पुढचा प्रश्न, खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. नदी, दरी, इमारत, पंक्ती, पुस्तक, दगड, दौत, शाई. आणि योग्य उत्तर आहे पुस्तक, दगड. तर ती नदी, ती दरी हे स्त्रीलिंगी आहेत. त्यानंतर ती इमारत, ती पंक्ती हे देखील स्त्रीलिंगी आहेत. ती दौत, ती शाई हे देखील स्त्रीलिंगी आहेत. तर ते पुस्तक आणि तो दगड, ते पुस्तक म्हणजे पुस्तक हा नपुंसकलिंगी शब्द आहे, तर दगड हा पुल्लिंगी शब्द आहे. त्यामुळे स्त्रीलिंगी शब्द नसलेली जोडी पुस्तक आणि दगड ही आहे. घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? किरकोळ, हुशार, खादाड, किडकिडीत. आणि योग्य उत्तर आहे किरकोळ. हुशार चा विरुद्धार्थी मठ्ठ, खादाड, मिताहारी, किडकिडीत, हट्टाखट्टा किंवा जाडजूड. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. उद्गारवाचक, विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी. आणि याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी. पुढचा प्रश्न, पुनीत शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द निवडा. स्वच्छ, गलिच्छ, शुद्ध, निर्मळ. आणि याचे योग्य उत्तर आहे गलिच्छ. पुनीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गलिच्छ असा होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भाव्य प्रयोगाचे उदाहरण शोधा. आयांनी मुलांना सांभाळावे. सुरेखा भाजी चिरते. सर्वांना बसमध्ये जागा दिली जाईल. वर्गात खाऊ देण्यात आला. आणि याचे योग्य उत्तर आहे आयांनी मुलांना सांभाळावे. भाव्य प्रयोगाचे उदाहरण आपल्याला शोधायचं होतं. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमांत असते. तर भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म हे दोन्हीही प्रथमांत नसतात. त्यामुळे या ठिकाणी आयांनी हा कर्ता आहे, तर हा तृतीयांत आहे. मुलांना हा हे कर्म आहे आणि ते द्वितीयांत आहे. आणि सांभाळावे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी क्रियापद आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे तर हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडा. यथाशक्ती, आई बाप, घनश्याम, त्रिभुवन. आणि याचे योग्य उत्तर आहे यथाशक्ती. अव्ययीभाव समासामध्ये आपण मगाशी पाहिलं की पहिले पद महत्वाचे असते. या ठिकाणी यथाशक्ती म्हणजेच काय, शक्तीनुसार हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. आई बाप हे आई व बाप इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर घनश्याम, घनासारखा श्याम हे कर्मधारय तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह हे आहे द्विगु समासाचे उदाहरण. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महादेव गोविंद रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले. आणि याचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. महादेव गोविंद रानडे यांनी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, चकविणे म्हणजे काय? आणि पर्याय आहेत तारांबळ होणे, भयभीत होणे, डोळे दिपून जाणे, गोंधळात पाडणे. आणि याचे योग्य उत्तर आहे गोंधळात पाडणे. तारांबळ होणे म्हणजे त्रेधा त्रिपीट उडणे, भयभीत होणे म्हणजे घाबरगुंडी उडणे, त्याचबरोबर डोळे दिपून जाणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, तर चकविणे म्हणजे गोंधळात पाडणे. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याचा आसूड ही साहित्यकृती कोणाची आहे? सावित्रीबाई फुले, हरी नरके, महात्मा फुले, ताराबाई शिंदे. आणि याचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले जे साहित्य आहे त्यामध्ये काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. ताराबाई शिंदे यांचं ग्रंथाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना.
नामांच्या 3 प्रकारांपैकी सामान्य नामांची अनेक वचने होतात, विशेष नामांची व भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत. या विधानाची सत्यता पडताळा. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्ण विधान बरोबर पूर्ण विधान चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. आणि याचं योग्य उत्तर आहे पूर्ण विधान बरोबर आहे. म्हणजेच काय की नामाचे जे 3 प्रकार आहेत त्यामध्ये कोणते कोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर त्यापैकी सामान्य नामांची अनेक वचने होतात, तर विशेष नामांची आणि भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत. पुढचा प्रश्न, चणचण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. उणीव, स्वारी, चतकोर, लकाकी. आणि योग्य उत्तर आहे चणचण भासणे म्हणजेच उणीव भासणे किंवा कमतरता भासणे. त्यानंतर स्वारी म्हणजे चढाई किंवा आक्रमण, चतकोर म्हणजे पावभाग किंवा 1/4 भाग आणि लकाकी म्हणजे चमक. पुढचा प्रश्न, लेखन नियमानुसार लिहिलेला शब्द शोधा. कुत्रा, गांधील माशी, कुचकामी, गर्विष्ठ. आणि याचं योग्य उत्तर आहे गांधील माशी. कुत्रा हा शब्द तरा असा न लिहिता त्रा असा लिहितात. कुचकामी या शब्दाचा उकार जो आहे तर तो पहिला असतो. त्यानंतर गर्विष्ठ हा शब्द ष्ट ट न लिहिता ष्ठ असा लिहितात. त्यानंतर पुढचा प्रश्न, ताटकळणे म्हणजे काय? वाट पाहत राहणे, ताट ठेवण्याचे कपाट, लगेच भेट होणे. आणि ताटकळणे म्हणजे वाट पाहत राहणे. खालील अचूक शब्द निवडा. आणि या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द लिहायचा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 बशिला हा शुद्ध शब्द आहे. आणि खाली जे आहेत तर ते जे वर चुकीचे शब्द दिलेले आहेत तर त्यांचे योग्य शब्द दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, ज्या वाक्यात तीव्र भावना व्यक्त केली जाते त्यास डॅश डॅश म्हणतात. विधानार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, आज्ञार्थी. आणि योग्य उत्तर आहे उद्गारार्थी. उद्गारार्थी वाक्यामध्ये तीव्र भावना व्यक्त केलेल्या असतात. उदाहरणार्थ, अबब केवढा सोसाट्याचा वारा हा, किती मधुर आहे ही बासुंदी. या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य ओळखण्याची खूण काय आहे तर त्या ठिकाणी म्हणजे भावना व्यक्त केलेल्या असतात त्या ठिकाणी किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. सभेत पत्रके वाटली गेली. कर्म कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आणि याचे योग्य उत्तर आहे कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग असं देखील म्हणतात. या ठिकाणी इंग्रजी वाक्य रचनेच्या प्रभावातून मराठीत या प्रकारची वाक्यरचना केली जाते. या प्रयोगात कर्त्यापेक्षा कर्माला अर्थदृष्ट्या अधिक महत्त्व असते. तसेच कर्ता कडून शब्दयोगी अव्ययांत असतो. काही वेळा कर्ता स्पष्ट नसतो किंवा त्याचा उल्लेख केला जात नाही. उदाहरणार्थ, मांजराकडून उंदीर पकडला गेला, रस्त्यावर निषेध पत्रके फेकली गेली, वाघाकडून हरिण पकडले गेले, प्रत्येकास दंड केला जाईल. ही जी आहेत ही कर्मकर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत. यालाच नवीन कर्मणी प्रयोग असं देखील म्हणतात. पुढचा प्रश्न, खालील नपुसकलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. देश, मित्र, कुत्रे, घोडे, देवघर, मूल, स्वप्न, पागोटे. आणि याचं योग्य उत्तर आहे देश, मित्र. आपल्याला नपुसकलिंगी शब्दांपैकी दिलेले आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. ते कुत्रे, ते घोडे असे म्हणतो, ते स्वप्न, ते पागोटे असे देखील म्हणतो, ते देवघर, ते मूल असं देखील म्हणतो. परंतु देश आणि मित्र म्हणताना तो देश किंवा तो मित्र असे म्हणतो. म्हणजे देश आणि मित्र हे दोन्ही पुल्लिंगी शब्द आहेत आणि बाकीचे हे जे आहेत ते इतर नपुसकलिंगी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, पीडा शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द निवडा. व्याधी, भूतबाधा, आराम, कटकट. आणि योग्य उत्तर आहे आराम. पीडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आराम हा आहे. व्याधी म्हणजे आजार, संकट, पीडा हे समानार्थी शब्द आहेत व्याधी या शब्दाचे. भूतबाधा या शब्दाचे समानार्थी शब्द झाडपण, भूतपीडा, झपाटणे, बाहेरची बाधा असे आहेत. तर कटकट म्हणजे किचकिच. पुढचा प्रश्न, करामत शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. बाणेदार, ठराव,
कौशल्य, निश्चयी. आणि याचं योग्य उत्तर आहे करामत म्हणजे कौशल्य. बाणेदार म्हणजे अभिमान दाखवणारा. त्यानंतर ठराव म्हणजे करार किंवा करारनामा. निश्चय म्हणजे निश्चित केलेला. राम, लक्ष्मण, पाप, पुण्य, विटी, दांडू ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? बहुव्रीही, अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व. आणि याचे योग्य उत्तर आहे द्वंद्व समासाची. ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात तर त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. मग या ठिकाणी राम लक्ष्मणचा विग्रह काय होतो? राम आणि लक्ष्मण, इतरेतर द्वंद्व समास. त्यानंतर पाप पुण्य, पाप अथवा पुण्य, वैकल्पिक द्वंद्व समास. आणि विटी दांडू, विटी आणि दांडू हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. रमेश आंबा खातो. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. आणि याचे योग्य उत्तर आहे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. या वाक्यात खातो हे जे क्रियापद आहे त्याला आंबा हे कर्म लागलेलं आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्म आवश्यक म्हणून या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पुढचा प्रश्न, वचनाच्या बाबतीत चुकीची जोडी ओळखा. शाळा, शाळी, गाय, गाई, केळ, केळी, शेळी, शेळ्या. आणि योग्य उत्तर आहे शाळा, शाळी हे चुकीची जोडी आहे. शाळाचं अनेकवचनी रूप शाळा हेच होतं. त्यानंतर सचोटी शब्दाच्या विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. खोटारडेपणा, इमान, प्रामाणिकपणा, नेकी. आणि याचं योग्य उत्तर आहे खोटारडेपणा. सचोटीच्या विरुद्धार्थी खोटारडेपणा. त्यानंतर इमान, प्रामाणिकपणा आणि नेकी म्हणजे देखील प्रामाणिकपणाच. पुढचा प्रश्न, मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हटले जाते? रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, जनार्दन स्वामी, संत एकनाथ. आणि याचे योग्य उत्तर आहे संत एकनाथांना मराठीतील एकमेव भारुडकार म्हणून ओळखले जाते. रामदास स्वामी हे दासबोध आणि मनाचे श्लोक या ग्रंथांचे रचयिते आहेत. तर संत ज्ञानेश्वर अमृतानुभव तसेच चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे रचयिता आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते आहे? त्याने चिमूला चित्रपट दाखविला. आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म कोणते आहे ते विचारले आहे. चित्रपट दाखविला, त्याने, चिमूला. आणि याचे योग्य उत्तर आहे चित्रपट हे प्रत्यक्ष कर्म आहे. अशा प्रकारची जी वाक्य असतात या वाक्याला द्विकर्म क्रियापद वाक्य असे म्हणतात. या वाक्यात चिमूला व चित्रपट दाखविण्याची क्रिया प्रत्यक्ष चित्रपटावर होत असल्याने चित्रपट हे प्रत्यक्ष कर्म आहे तर चिमूला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. अशा प्रकारे आज आपण मराठी या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिले. समास, त्यानंतर प्रयोग, त्यानंतर शब्दांच्या जाती असतील, साहित्यिक व साहित्य कृती त्यांच्या, तसेच शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द या वेगवेगळ्या घटकांवरती आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न पाहिलेले आहेत. आपल्या परीक्षेत देखील अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. त्यामुळे मराठीचा अभ्यास करत असताना आपल्याला या सर्व घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच अशा प्रकारच्या सराव प्रश्नांच्या माध्यमातून देखील आपली बरीच तयारी होत असते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या काही सूचना असतील TET परीक्षेसंदर्भात किंवा इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात जरी आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.